नमस्कार. ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ही जी क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला वेगळी कटिंग करायची आहे. ह्या कपड्यावरती मी ह्या भागाला अशा पद्धतीने ठेवते. नंतर यावरती आपल्याला हलकीशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे. नंतर आपला हा जो ट्रेसिंग व्हील आहे ह्या ट्रेसिंग व्हीलच्या सहाय्याने आपल्याला हा जो पूर्ण भाग आहे खालच्या कपड्यावरती आपल्याला उमटवून घ्यायचा आहे. ह्या आडव्या लाईनला पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने उमटवून घ्यायचे आहे. आणि ही जी लाईन आहे इथून आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि या खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि ही आडवी लाईन आहे ह्या आडव्या लाईन पासून आपल्याला एक अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही जी निशाण आहे ह्या निशाणच्या 0.50 म्हणजे अर्धा इंच वर आपल्याला ही जी आडवी लाईन आहे आडव्या लाईनच्या वर आपल्याला 0.50 इंच एक असे मार्क करून घ्यायचे आहे. हा जो फ्रंट पार्ट आहे ह्या फ्रंट पार्टची शिलाई आपली इथे येईल. आणि ही जी आहे इथे 1 इंचाच्या टक्ससाठी आपण जागा सोडलेली होती इथे आपल्याला असे निशाण करून घ्यायचे आहे. आणि हे 1.5 इंच शिलाईचे आहे याला सुद्धा एक असे निशाण करून घ्यायचे आहे. आणि ह्या भागाला आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि ही जी निशाण उमटलेली आहे इथे आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे 1.5 इंच शिलाईची लाईन आहे याला सुद्धा आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता ह्या बाजूपासून आपल्याला इथपर्यंत कमर गोलाई म्हणजे कमर राऊंडचा चौथा भाग टाकायचा आहे. जसे की इथे कमरची गोलाई आहे 30 भागाला 4 करायचे म्हणजे 7.5 म्हणजे 7.50 आपले उत्तर येईल. इथे कमरच्या गोलाईची म्हणजेच कमर राऊंडचे माप टाकायचे आहे म्हणजे 7.50 आपल्याला हे अशा पद्धतीने मार्किंग टाकायचे आहे. हे 7.50 आपल्याला आपले हे जे माप आहे आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या इथे 7.5 अंतर यायला पाहिजे. आणि ह्या बाजूने एक असे निशाण करून घ्यायचे. आणि एवढेच निशाण आपल्याला ह्या वरच्या बाजूने सुद्धा करायचे आहे. त्यानंतर ह्या बाजूने म्हणजे 0.25 चे अंतर सोडायचे आहे. हे आपल्या शिलाईची जागा होईल. जेव्हा आपण हुक आणि आईची पट्टी लावतो त्याकरता आपल्याला 0.25 इंचाचा दबाव पाहिजे. त्याकरता आपण हे जे माप आहे 0.25 चे अंतर सोडलेले आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला 0.25 च्या अंतरावरती एक अशी निशाण करून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही लाईन सरळ ओढायची आहे. आणि इथे आपल्याला शिलाईची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे इथे आपली शिलाई येईल. हा जो फ्रंट पार्ट आहे याची शिलाई इथे येईल म्हणजेच ही जी क्रॉस पट्टी आहे ह्या क्रॉस पट्टीच्या अर्धा इंच वर येईल. म्हणजेच आपल्याला इथे 0.50 इंचावर एक असे मार्किंग करून घ्यायचे आहे. आपल्याला अशा रीतीने हा फ्रंट पार्ट ठेवायचा आहे. आणि हे फ्रंट पार्टची ही जी शिलाई आहे ह्या शिलाईच्या 0.50 वर आपल्याला एक अशी मार्किंग करून घ्यायची. म्हणजेच आकृतीमध्ये आपल्याला ही जी मेन लाईन आहे ही आपली मेन लाईन आहे. ही आपली शिलाईची फ्रंट पार्टची शिलाईची लाईन आहे आणि त्याच्या अर्धा इंच वर आपल्याला म्हणजेच ही मेन लाईन जी आहे मेन लाईन पासून 1 इंच वर म्हणजेच आता आपल्याला हा भाग काढून घ्यायचा. म्हणजेच आपली ही जी मेन लाईन आहे ह्या मेन लाईनच्या 1 इंच वर आपल्याला एक असे निशाण करून घ्यायचे आहे. ह्या 1 इंचपेक्षा आपल्याला 0.50 इंच जास्त पाहिजे. म्हणजेच ह्या बाजूने 1 इंच आणि ह्या बाजूने 1.50 इंच म्हणजे ह्या बाजूपेक्षा ही बाजू 0.50 इंचांनी जास्त असायला पाहिजे. एक असे इथे निशाण करून घ्यायचे आहे. आणि ही जी स्केल आहे ह्या स्केलच्या साहाय्याने आपल्याला हा जो गोलाईचा आकार आहे हा गोलाईचा आकार आपल्याला द्यावा लागतो. म्हणजेच आपला ही जशी आकृती आहे अशाच पद्धतीने हे इथे मी क्रॉस पट्टी तयार केलेली आहे. आता आपल्याला इथे हे 0.50 ही जी शिलाईची जागा आहे ह्या शिलाईची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला 0.50 वरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही जी क्रॉस पट्टी आहे साधी कटोरी ब्लाउज
डबल कटोरी ब्लाऊज आणि फोर्टक्स बेल्ट ब्लाऊज ह्या सगळ्यांमध्ये ही आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करावी लागते. आता हे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपल्याला याला कटिंग करायचे आहे. आता ही पूर्ण क्रॉसपट्टी आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे. अशा पद्धतीने ह्या आकृतीप्रमाणे ही क्रॉसपट्टी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. धन्यवाद.